म्हटलं की आपण जमला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मराठी माणसासाठी निघा, मराठी भाषेसाठी निघा, महाराष्ट्रासाठी निघा, जातीसाठी निघू नका. जर जातीमध्येच निघाला तर जातीमध्ये तुकडे होणार आणि मग तिथं संपणार. शिवाजी महाराजांच्या वेळेस पण तेच होतं, जातीच होत्या. मग त्या 18 जाती एकत्र केल्या. लोक वेगवेगळी होती, भाषा वेगवेगळी होती, विचार वेगवेगळे होते, पण ते एकत्र केले. मग आता आपण तशाच पद्धतीने एकत्र नाही आलो तर नाही होणार. तर जर आपण असे शांत राहिलो आणि सगळं जर सहन करत बसलो ना, तर पुढच्या पिढ्या ह्या आपण गुलामगिरीत ढकलत आहोत. आज जर आपल्या तरुणांना शिकून नोकऱ्या मिळत नसतील तर भविष्यामध्ये आपल्या मुलांना त्यांच्या गुलामगिरी करावी लागणार आहे.